एक दिवस आपण या पृथ्वीवर जन्माला येतो आणि एक दिवस अंतर्धान पावतो आणि त्या दोन्हीच्या मध्ये जे असतं ते आपलं जीवन असतं. आणि बदलता काळ जर सगळं बघितला, तुम्हा सगळ्यांनाही माहिती आहे की आपले पूर्वज जे होते, आपले आजोबा असतील, पणजोबा असतील, हे 100-110 वर्ष जगायचे. आता सरासरी आयुष्य मर्यादा 60 झालेली आहे. तुमच्या आजूबाजूला बघताय कोरोना नंतर त्यात ऑलरेडी तुम्ही सगळेजण जे दिसताय, सगळे उत्साही चेहरे, कोणाचं 20 वय आहे, कोणाचं 22 आहे, कोणाचं 25 आहे. इथनं पुढे जर 50 वर्ष तुम्ही जगणार असला तर तुमच्याकडे 18,250 दिवस आहेत. कधी हिशोब केलाय का? कधी हिशोब केलाय? म्हणजे सध्याचे सगळे मॅक्झिमम युथ आहेत हे अतिशय कम्फर्ट झोन मध्ये आहेत. किती जण मला आधी इन्स्टावर माझ्या रील्स बघितलेले जरा हात वर करा. इन्स्टावर कोण कोण बघतंय? ओके, फार कमी संख्या आहे. याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रातलं माझे केवळ 4 महिन्यामध्ये माझे बरेचसे व्हिडिओ मिलियन्स मध्ये आहेत. परंतु आपण सगळे तरुण इन्स्टावर नेमकं काय बघतो? मोबाईलचा वापर आपण ज्ञान घेण्यासाठी करतो का मनोरंजनासाठी करतो? हे ज्याचं त्याने ठरवायचं. तुम्हाला जीवनामध्ये मोहाचे क्षण आणि काही ना काही जीवनात अचिव्हमेंट करून दाखवण्याचं क्षण हे दोन्ही एकाच वेळी ठेवलेले आहेत. निसर्गानं, ईश्वरानंच तशी व्यवस्था केलेली आहे. आणि तुम्ही जर ह्या वयामध्ये सावध नाही झाला तर तुमचं आयुष्य सगळं दुःखात काढावं लागणार आहे. मला एक 10वीला असताना एक सर सांगायचे हायस्कूलमध्ये, एवढं एकच वर्ष अभ्यास करायचा, आयुष्यभर चैनी करायचे. आणि ते वाक्य मला प्रेरित करायचं. मी पहाटे 4ला अभ्यासाला उठायचो. माझी जर परिस्थिती, आता मॅडमनी परिचय दिलाच, तुमची परिस्थितीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन असते. म्हणजे मला एक सावत्र भाऊ, 3 सावत्र बहिणी, घरगुती अडचणीमुळे आईचा प्रचंड छळ व्हायचा. आणि 3रीला असताना मी मामाजवळ शिकायला आलो. आरग यायला, इथं जवळच गाव आहे. आरगचं कोण आहे का इथं? आरग बेडक कुणाला माहिती आहे? ओके, आरग हायस्कूल आरगला माझं 5वी ते 10वी शिक्षण झालं. परंतु मी अगदी 5वीला असल्यापासून कमवा आणि शिका या पद्धतीनं मी शिक्षण घेत आलोय. 5वीला असताना आईसोबत भांगलायला जायचो शेतात, 15 रुपये पगार असायचा. 7वी नंतर एका गौंड्याच्या हाताखाली शनिवार रविवारी काम शोधायचं, कारण कपडे चप्पल कुठलीही गोष्ट मिळायची नाही शाळा शिकायला. 10वी नंतर एका दुधाची डेअरीमध्ये काम करत होतो. 12वी नंतर एका मेडिकल स्टोअर मध्ये काम करत होतो. पैसे कसं कमवायचं याचं ज्ञान अगदी लहानपणापासून असल्यामुळं एका आत्महत्या केलेल्या मेडिकलवाल्याचं फर्निचर घेऊन वयाच्या 19व्या वर्षी 2006ला मी एक 7-8 लोकसंख्येच्या खेडेगावात म्हैसाळजवळ जे नरवड आहे तिथे ब्रह्मानंद मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या नावानं व्यवसाय चालू केलेला. खरं तर माझ्या बरोबर अनेक जे माझे क्लासमेट होते, ज्यांचे आई वडील त्यांना शिकायला भरपूर पैसे द्यायचे, सगळ्या सोयी सुविधा मिळायच्या, ते सगळे माझ्याकडं बघून असं म्हणायचे की याचं शिक्षण संपलं, डी फार्मसी करून काय उपयोग नाही, कुठं चॉकलेट गोळ्या बिस्किट विकत बसता आणि बिचारा गरीब, ह्याचं आयुष्य आता हे झालं, वाया गेलं, असं काहीसं सगळ्यांची मानस्थिती होती. परंतु आज रोजी ज्यांनी बी फार्म केलं, एम फार्म केलं, PhD केली, ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अजूनपर्यंत ते स्ट्रगल करायला लागलेत. त्यांनी जे महिन्याभर, कोणाला लाखाचं पॅकेज आहे, कोणाला 1.5 लाखाचं आहे, कोणाला 2 लाखाचं आहे, तेवढं माझं दिवसाचं इन्कम आहे. आमच्या अख्ख्या बॅच मध्ये फॉर्च्युनर गाडी माझ्याकडे एकट्याकडेच आहे. तिच्या पुढे लँड क्रुझर येणार आहे. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला आहात ना, उत्तम आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. तुम्ही कमी बुद्धिमान आहे ना, सर्वोत्तम आहे. तुम्हाला बुद्धिमान व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. आपण कारण देत बसतोय, मला परिस्थिती अशी आहे, तशी आहे, अमुक झालं, तमुक झालं. ज्यावेळी जबाबदारी तुम्ही स्वतःवर घेता त्याच वेळी तुम्ही जीवनात काही ना काही तर घडत असते. बर्निंग डिझायर काय आहे? कारण काय आहे? तुम्हाला कारण पाहिजे. सकाळी लवकर उठायला कारण पाहिजे, व्यायाम करायला कारण पाहिजे, अभ्यास करायला कारण पाहिजे. ध्येय, हेतू आणि उद्दिष्ट काय आहे जीवनामध्ये? तुम्ही गोल काय ठरवलेला आहे? तुम्हाला मरेपर्यंत किती पैसे कमवायचे, तुम्हाला जीवन कसं जगायचं आहे, चॉईस तुमची आहे. बाहेरची कुठलीही परिस्थिती तुम्हाला आडवी येऊ शकत नाही. संकट ही तुम्हाला अडवायला येत नाही, तुम्हाला घडवायला येत असतात. हे जेवढ्या लवकर तुम्हाला उमजेल. मला ऐन तारुण्यात 9वी 10वीला असतानाच मला सद्गुरू श्री वामनराव पै यांचं एक
वाक्य मनाला भावलं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. 9वीला असताना मी माळवं विकत होतो बाजारात बसून. तुमच्यासारखं तरुण, आजही मी तरुणच आहे, तुम्ही समजता तेवढं तुमचं वय आहे. शाळेतल्या मुली पुढनं चालले की आम्हालाही जरा कसतर वाटायचं. आम्हाला पॅन्ट 10वीला गेल्यानंतर मिळाली. पण माझ्याकडे आता इतके कपडे आहेत की वर्षातून एकदा एका ड्रेसचा नंबर येतो. 365 दिवसाचे 365 ड्रेस असतातच. एका ड्रेसचा नंबर 1 वर्षाने येतोय. वयाच्या 19 वर्षापर्यंत माझं घर, जागा, जमीन, शेती कुठेही काहीही नसताना, 5,000 सुद्धा गोळा करायची ताकद नसताना, मी ज्या गवळ्याकडे काम करतो तर त्यांच्याकडनं 1 लाखाचं कर्ज घेतलेलं, एका आत्महत्या केलेल्या मेडिकलवाल्याचं 15,000ला मेडिकलचा सेटअप घेऊन 50,000 रुपयाचा माल भरून मेडिकलची सुरुवात केलेली. सगळ्यांची जी स्वप्न असतात, गाडी, बंगला, अमुक तमुक, सगळी स्वप्न, हर साल बंगला, हर साल गाडी. मी माझ्या आयुष्यात 6वं घर बांधलेलं आहे. आता 2 वर्षात तुम्ही मला भेटला तर 2.5-3 एकरामध्ये आमचं फिल्म मध्ये बघताय तसं फार्म हाऊस असेल. आणि हे सगळं सहज होत आहे, सहज. ह्यासाठी जी फिलॉसॉफी फॉलो करायला लागणार आहे, जे ज्ञान घ्यायला लागणार आहे, ते पण सहजच आहे. मिळणार आहे ते पण सहजच आहे. खरं तर मला याचं हे नव्हतं की आजची तरुणाई, युथ सगळा आपला टाइम हे मनोरंजनामध्ये वाया घालवते. त्यांना जीवनाबद्दल सिरियसनेस नाही आहे. तुमचे आई वडील तुम्हाला शिकवण्यासाठी किती कष्ट करतात, मेहनत घेतात, त्यांना किती स्ट्रगल करावा लागलाय ह्याची तुम्हाला जाणीव नाही आहे, म्हणून तुम्ही असे आहात. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही संगत तशा पद्धतीचे करत आहात. सुदैव असं की लहानपणापासून मी माझ्यापेक्षा 15-20 वर्षांना वयानं मोठे, ज्ञानानं मोठे आणि पैशानंच मोठे असणाऱ्या लोकांची संगत मी केलेली आहे. गुजर, मारवाडी, सिंधी लोकांच्या जवळ मी काम केल्यामुळं आपली संगत कोण आहे चेक करा. आपले 5 मित्र कोण आहेत. तुमचे 5 मित्र जर दररोज 500 रुपये पगारानं जर कामाला जात असतील तर तुमचं इन्कम 5,000 रुपये होऊ शकत नाही. अल्टो 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 त्यांच्याच संगतीत तुम्ही उठबस करत असला तर मर्सिडीजचा, फॉर्च्युनरचा विचार तिथं असणार नाही. संगत जशी आहे, एन्व्हायरमेंट मध्ये ताकद असते. 1 लाख रुपयाचा सेंट मारून गटारीच्या बाजूला गेला तर गटारीचाच वास जास्त येणार. एन्व्हायरमेंट मध्ये ताकद असते. अपने हार की ठिकरे अपने माँ बाप पे फोड़ना बंद कर दो. पहली बार जब दारू पीने गए तो पूछा था क्या माँ बाप को? पहली बार जब छेड़खानी करने गए तो पूछा था क्या माँ बाप को? तो आप सक्सेसफुल नहीं हुए. मेरे पापा ने ये नहीं किया, इन्होंने ये नहीं किया, इन्होंने ये नहीं किया, मेरा नसीब ही खराब है. आम्ही सक्सेस झालो की म्हणायचं आमच्यामुळे झालं, आम्ही दारूबाज आहे, लुच्चे लपेंगे आहे, आमच्या सवयी वाईट आहेत, हे आमचं नशीब लई बाद आहे, घ्रमण लई बाद आहे. आम्ही चांगल्या मुहूर्तावर जन्माला झालो नाही, हे नशीबच आमचं असं आहे. काय नाही झालं तर शेवटी नशिबावर फोडून मोकळं व्हायचं. थोडस सिरियस व्हा. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. 18 ऑक्टोबर 2025 ही तारीख तुमच्या आयुष्यात परत नाहीये. तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता, तुम्ही तुमच्या लाईफ बाबतीत सिरियस आहात का? बहुत सारे लोग सोचते हैं हम टाइम पास कर रहे हैं, मगर हकीकत यह नहीं है. हकीकत यह है कि टाइम हमें पास कर रहा है. अध्यात्मात असं सांगितलं जाते की 84 लाख योनीतनं एकदा मानव जन्म मिळतोय आणि तो मिळालेला जन्म आणि ते मिळालेलं आयुष्य आपण कसं जगतोय. कॉम्प्रोमाइज करून जगायला नाही आलेलो आपण या जीवनामध्ये. तुमची जी इच्छा आहेत, स्वप्न आहेत, ती जर पूर्ण करायची असतील तर ते सामर्थ्य तुमच्या जवळच आहे. फक्त तुम्हाला त्या सामर्थ्याची जाणीव होणं गरजेचं आहे. बारकाईनं जर विचार केला, देवा सकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हे प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. जगातल्या सगळ्या धर्मातल्या सगळ्या लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर एकच असून तो कुणावरच कृपा किंवा कोप करत नाही,
तर माणूसच स्वतःच्या सत्कर्माने किंवा दुष्कर्माने स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असतो, हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हातानं स्वतःची तयार केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य तर असंख्य चमत्काराचं आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्द, तंबाखू, अनिष्ट विचार यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीकडनं तसाच भयानक प्रतिसाद मिळून भयंकर शारीरिक मानसिक रोग जडून माणूस रसातळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होते. परंतु याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी, चांगला विचार आणि सुसंस्कार, चांगली संगत यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन त्याच्या जीवनाचं नंदनवन होतं. संगत धरण्यात आपण अत्यंत सावध असलं पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार करून देण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य आहे संगतीमध्ये. म्हणून संगत धरण्यात तुम्ही अत्यंत सावध असलं पाहिजे. कोण 5 मित्र आहेत तुमचे? चर्चा काय होतात? जनरली मी कॉलेजमध्ये बघितले कसं असते माहितीये काय, तुमचे 5 मित्र हे तुमच्यासारखेच असतात. चर्चा काय असतात? तिनं फेसबुकला हा फोटो टाकला, ती आज इकडे कॉफी शॉपला गेली. चर्चा काय असतात? प्रगतीच्या, उद्योगाच्या, मी लाईफ मध्ये काय करणार आहे, गोल्सवरच्या. 5-6 जणांच्यात एखादा सिरियस असतोय अभ्यास करणारा, एखादा सिरियस असतोय, परंतु त्याला सुद्धा डिस्टर्ब करायला एन्व्हायरमेंटचं ताकद ती तुझ्याकडे जास्त वेळ बघायला बघ. तुम्हाला लक्ष डायव्हर्ट करायला भरपूर साऱ्या गोष्टी ह्याच वयात आहेत. तुमच्या गोल्सवरनं फोकस डायव्हर्ट करायला. जनरली कसं आहे माहितीये काय, ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव नाही ती गोष्ट कधीही तुमच्या विचारात येत नाही. इथं सकाळपासून आता तुम्ही आला तुमच्या घरात ना, कुणाला असं त्रास झाला काय, तुमच्या मारी यायला हेलिकॉप्टरच नव्हतं असं कुणाला त्रास झाला काय? का? काय हेलिकॉप्टरचा अनुभवच नाही ना तुम्हाला. ताज हॉटेलमध्ये कोण गेले का इथलं? तर हात वर करा, ताज हॉटेलमध्ये गेले म्हणून. काय तिथं वेगळं काय लागतंय? बघा, ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्याची कधीही तुम्हाला इच्छा, स्वप्न निर्माण होणार नाही. तुम्हाला जर जीवनात मोठं व्हायचं असेल, प्रयत्नपूर्वक संगत करा. 1 कोटीच्या गाडीतनं फिरा, तुमची लायकी नसू दे, तुमची आटोपन फिरायची असू दे, पण तुम्ही अनुभव घ्या. ती विचारात तर पहिला यायला पाहिजे. कुठलीही गोष्ट 2 वेळा घडते, एकदा मनात घडत्या मग जनात घडत्या. ही बिल्डिंग बांधायची पहिला ती विचारात असते कुणाच्या तर ती बिल्डिंग, मग इंजिनियरच्या डोक्यात असते, मग ती कागदावर येते, मग ती बिल्डिंग उभारते. उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही 60,000 विचार करत असता. तुमच्या मनात येणाऱ्या विचारांचा तुम्ही जरी विचार करत नसला तर ते विचार मात्र तुमचा विचार करत असतात. आणि जसं तुमचं विचार तसंच तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होत असते. विचाराकडनं आकाराकडे सरकत सरकत साकार होणं हा मनाचा स्वभाव धर्म आहे. जसं तुमचं विचार तसंच तुमच्या जीवनाला आकार. विचार बदलला नशीब बदलते, मनस्थिती बदलला परिस्थिती बदलते. बाह्य गोष्टी कितीही असू द्यात, पहिला तुम्ही तुमच्या आतमध्ये काम करणं गरजेचं आहे. ह्यासाठी माझे रील्स बघणं गरजेचं आहे. भरपूर सारा बिझनेस आणि मोटिवेशनचे रील्स माझे आहेत. कमी अल्पावधीत झटका वाक्य असतात माझे, एकदम हार्ट टचिंग. जे रील बघतात त्यांना माहिती आहे, डायरेक्ट हृदयालाच हात घालतो मी. तुम्ही रील्स बघा आज संध्याकाळी सगळ्या. प्रत्येक रील्स असं शब्द लिहून ठेवावेत अशा रील्स आहेत. आणि ती प्रत्येक एक रील म्हणजे तुमच्या जीवनाला एक दिशा देणारी मार्गदर्शक आहे. त्या रील्स काय कोणाच्या कॉपी केलेल्या नाहीत, ते माझे अनुभव आहेत ह्या सगळ्या प्रवासातले. अडचणी अडथळे आले नाहीत काय, हजारो आलेले आहेत. अडचणी आम्ही एन्जॉय करतो. आणि तुम्ही कोण आहे हे तुम्ही सांगत बसू नका. तुम्ही यशस्वी व्हा. यशाचा आवाज सगळ्यात मोठा असतो. ह्याचं त्याचं उदाहरण देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच एक उदाहरण बना. खर तर ही जितक्या लवकर सिरियस होऊन तुम्ही डोक्यात घेणार आहे, करिअर गायडन्स असा विषय मला सांगितलेला, पण तुम्हाला थोडं सिरियस करणं गरजेचं होतं.
जसं तुम्ही आहाराचं नियोजन करता, पोटाला खाद्य देण्याचं जसं नियोजन करता, ही रेसिपी ती रेसिपी ती रेसिपी, तसं मेंदूला आणि बुद्धीला सुद्धा चांगलं विचार मिळण्याचं तुम्ही दररोज काय प्रयोजन करता. तुम्ही इन्स्टाच्या कुठल्या रील्स बघता, कुठल्या प्रकारचा तुमचा माइंडसेट आहे, त्या प्रकारचेच फेसबुकला आणि इन्स्टाला तुम्हाला दाखवलं जाते कंटिन्यू. आणि तुमची प्रगती, तुम्ही जीवनात कुठं पुढे जाणार. आज तुम्ही 10,000 मिळवत असला आणि 10 लाख तुम्हाला कमवायचे आहेत, तर तुम्ही 10 लाखाचं नॉलेज पहिला घेतलं पाहिजे. 10 लाख आपोआप येतात. तुमची कमाई ही तुमच्या ज्ञानाबरोबर असते. तुम्ही ज्ञान वाढवला, कमाई वाढत असते. पण ज्ञान घेण्यासाठी आपण वेळ किती देतो. आणि स्किल कसं आहे बघा, आपल्या घराघरामध्ये तुम्ही सिंधी, गुजर, मारवाडी, जैन या कम्युनिटीकडे जर बघितला तर लहानपणापासून त्यांच्याकडे घरात उद्योजकीय मानसिकता आहे. आपल्या घरात कुणीही विचारत नाही, भरपूर शिक, भरपूर मार्क पाड आणि मोठा व्यवसाय कर असं चर्चा होत्या का. कुठला जॉब करणार, कितीचं पॅकेज आहे, इन्क्रीमेंट कधी मिळणार आहे. जॉब म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला. करिअरच्या संधी काय काय आहेत, तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया काय काय आहेत. जगामध्ये माणसं काय करायला हे तुम्ही बघितल्याशिवाय कळत नाही. आता वर्षभरामध्ये माझं 1 लाख किलोमीटर गाडीचं रनिंग होतंय. मी 5-7 परदेश दौरे केलेले आहेत. अनेक सारे अनुभव आहेत. ह्यात माझे एक गोष्ट लक्षात आलेली की आपल्या मुलांचं पहिली गोष्ट म्हणजे काही स्वप्न नाही आहे. स्वप्न असलं तरी ते एक खूप छोटं स्वप्न आहे की मरेपर्यंत माझा एक 2 BHK फ्लॅट असायला पाहिजे. आता 2 BHK फ्लॅट मध्ये राहतात त्याच्याबद्दल काय मला हे नाही आहे, पण त्याच्यातच माझं जीवन संपावं ह्याच्यावर माझा सिरियस आक्षेप आहे. मी असंच एका विद्यार्थी सेमिनारला गेलो होतो. आता मी तुम्हाला हे धाडस करून विचारणार नाही की किती जणांकडे पासपोर्ट आहे. मग तिने विचारलं एकाला, नाही ते काय माझा जॉब असा आहे ना, त्यामुळं काय माझं काही ते शक्य नाही. मग त्याला एवढा कॉन्फिडन्स आहे की मला मिळणारच नाही आहे. म्हणजे मराठी माणसाचं एक साधं उपनिषद आहे की मी जन्माला यावं आणि डायरेक्ट पेन्शनच्या लाईनीत उभं राहावं. माइंडसेट कधी बदलणार आहे. कधी आपल्याला A फॉर ऑस्ट्रेलिया, B फॉर ब्राझील, C फॉर कॅनडा, D फॉर डेन्मार्क अशी का बाराखडी शिकवण्यात आली नाही. इंग्रज भारतात आले त्यावेळी भारतामध्ये गुरुकुलम शिक्षण पद्धत होती, ज्यामध्ये 14 विद्या आणि 64 कला मुलाला शिकवल्या जात होत्या. त्यातनं बाहेर पडलेला मुलगा ह्यो काहीही करू शकत होता, एवढं स्किल त्याच्याकडे असायचं. इंग्रजांना इथं मालक म्हणून राहायचं होतं, म्हणून त्यांनी एका दिवसामध्ये 65,000 गुरुकुलम बंद केलं आणि ही शिक्षण पद्धती आणली की ज्यामध्ये सांगितलं गेलं आम्ही सांगतो ते पाठ करा आणि लिहा तरच तुम्हाला मार्क मिळतील. तिथं कारकून तयार झाले पाहिजेत, तिथं नोकर तयार झाले पाहिजेत. त्यांचा उद्देश एकच होता. त्याच्यात 100 वर्ष झालं आज त्याच्यात बदल झाला नाही. आणि आपण पण सगळेजण बघा, इंग्लिश मिडियमचं फॅड आहे सगळीकडे. आता जगामध्ये 200 देश आहेत, फक्त 14 देशांमध्ये इंग्रजी भाषा बोलली जात्या की जे देश इंग्रजांचे गुलाम होते. चीनमध्ये गेला चायनीज भाषा, जपानमध्ये गेला जापनीज भाषा आहे, डेन्मार्कमध्ये गेला डॅनिश भाषा आहे. त्यांना कधी अडचण पडत नाही. एक आमचे मित्र आहेत, त्यांचा फिल्म बनवण्याचा धंदा आहे. ते एका आदिवासी एरियामध्ये फिल्म शूटिंगसाठी गेलते आणि तिथे एक आदिवासी माणसाच्या त्यांनी घरात गेले, झोपडीत गेले म्हणावं हरकत नाही, आणि त्याचा एक पासपोर्ट टांगलेला होता. त्यांनी कुतूहलानं बघितलं, हे आदिवासी माणूस आहे, याच्या पासपोर्टवर 5 शिक्के होते. आणि साईडला बघितलं तर ते इंग्लंडच्या राणीबरोबर फोटो होता त्याचा. मग त्याला आश्चर्य वाटलं, म्हणजे हा एकदम साधा खेड्यातला एक गवार माणूस ह्यो इंग्लंडच्या राणीशी काय बोलत असणार आहे, त्याला काही इंग्रजी भाषा तर येते. तर त्याला बोलवून विचारलं, अरे काय आहे. तर त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या वनस्पतीपासून काही वस्तू बनवण्याचा त्याचा एक व्यवसाय होता आणि ते सगळं मटेरियल ते इंग्लंडला जायचं. मग मला काय फारसं इंग्रजी येत नव्हतं,
मी जेव्हा इंग्लंडमध्ये गेलो त्यावेळी मला असं सांगण्यात आलं, हाऊ मच विचारलं की 5 पाऊंड सांगायचं. ह्याच्यापेक्षा जास्त इंग्रजी कशाला लागते? तुमचं प्रोडक्ट जर बेस्ट असेल, भारी असेल, काहीतरी इनोव्हेटिव्ह असेल, लक्षात येते, ती नवीन संकल्पना सुचणं गरजेचं आहे. आपण बघतोय आईन्स्टाईन्स लॉ, एडिसन्स रूल, जगदाळेच लॉ आला नाही, देशपांडेच फॉर्म्युला आलाच नाही. युट्यूब सारखा एखादा तरी शोध लागला का आपल्याकडनं? तुम्ही आयटी मध्ये काम करायला, तुम्ही काय इनोव्हेशन केला? फेसबुक ही एक आयडिया आहे, व्हॉट्सअप ही एक आयडिया आहे. जगाला त्यांनी मानसिकता ओळखली लोकांची. ही एशियातली लोक आहेत की नाही, फार रिकाम टेकडी आहेत, त्यांच्याकडे फार वेळ आहे. त्यांना असं जे इंग्रजीतलं काढलं, वन काढलं, जे वन झालं का म्हटलं की यांना फार थ्रिल वाटतंय. मग असं कुठलं माध्यम उपयोग करता येईल की त्याच्यामुळं ही लोक हे करू शकतील, आणि त्यांनी व्हॉट्सअप आणलं. लक्षात आलं? जगातल्या 80 अब्ज देशांचे आत्मचरित्र जर तुम्ही वाचलं तर त्यांनी अजिबात पैसे नसण्यापासून किंवा कर्जात बुडाल्यापासून त्यांची सुरुवात होती, आणि ते जगातले 80 अब्ज देशांचे. मी लिहिलेला चेक ज्यावेळी बँक पास करते त्यावेळी मी बनियानवर बसून चेक लिहिला, काय कोट घालून गेला, ह्याला काय धंद्यात फरक पडत नाही. तुम्हाला इंग्रजी आलं काय, नाही आलं काय, तुमच्याकडं स्किल काय, आयडिया काय आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करू शकता, तुम्ही वेगळा विचार काय करू शकता, तुमच्याकडे वेगळी आयडिया काय येऊ शकते, ह्याच्यानं तुम्ही किती मोठं होणार. डिग्री म्हणजे काय असते माहितीये काय? ह्याचा अर्थ मी शिक्षण घेऊ नका असं म्हणत नाही, परंतु शिक्षणाबरोबर तुम्ही स्किल शिकणं गरजेचं आहे. इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांनी MIDCत जाणं गरजेचं आहे. फार्मसी करणाऱ्या मुलांनी मेडिकलमध्ये प्रॅक्टिकली काम करणं गरजेचं आहे. डॉक्टर होणाऱ्या मुलांनी मेडिकल करताना 2-3 तास दवाखान्यात प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आयटी करणाऱ्या मुलांनी ते मी शाळेत शिकवले ते कुठं वापरलं जातं हे बघणं गरजेचं आहे. व्यवहारात काय उपयोगाला येते, अकॅडमिक नॉलेज मला वाटते आपल्याकडे जे शिक्षण दिलं जाते ते 10% उपयोगाचे, 90% तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्स लागतात. आणि डिग्र्या ज्या आपल्याकडे मिळतात, पदवीदान समारंभ बघितल्यानंतर मला जरा हसू येते. पेपरला वगैरे किंवा फेसबुकला वगैरे फोटो येतोय, एक मोठी शाल तुमच्यावर गाठली जाते आणि ते सर्टिफिकेट आहे की नाही डिग्रीचं तुमचं, ते असं सुरळी करून हातात दिलं जाते. ह्याचं काय करायचं ते करा तुम्ही. बघितलंय का कसं असते डिग्री सर्टिफिकेट, कसं असते पदवीदान समारंभात तुम्ही बघितलं. आज 24 कोटी तरुण बेरोजगार आहेत, सुशिक्षित बेरोजगार, ज्याला पैसे मिळवायची अक्कल नाही. अर्थशास्त्रामध्ये PhD झालेल्या माणसाला त्याचं ज्ञान बुद्धी आणि अक्कल वापरून त्याला पैसे कमवता येत नाही, त्याला आणि भिकाऱ्यासारखं मला नोकरी द्या नोकरी द्या नोकरी द्या म्हणून वन भटकायला लागते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. सर किती वेळ आहे? मी दिवसभराची माझी ट्रेनिंग प्रशिक्षण प्रोग्राम असतात, ऑनलाईन ऑफलाईन कंटिन्यू ट्रेनिंग असतात. बोलण्यासारखं भरपूर आहे. तुम्हाला करिअर साठी किती वेळ संपवायचं सांग. किती कंटाळा आलाय? झोपले काय कोण? जागे आहात सगळे? काय आवाज आहे ना की मागणं? जेवला की नाही? हा हा बोला बोला की कोण बोलला? मोठ्यानं मला आम्ही पण ऐकतो. जीवनात तुमचं ज्ञान किती आणि डिग्री किती ह्याच्यापेक्षा तुमच्या खिशात पैसे किती ह्याला जगात किंमत आहे. मी फार जवळ नाही हे जग बघितलेलं आहे. ज्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हतं, मारुती मळी कोणते आमचा फार लांबचा पाहुणा आहे. आत्ता मारुती मळी कोण होती आमचा लई जवळचा पाहुणा आहे. गुळ असलं तरच मुंग्या येतात. जगाचा रीत आहे तुम्हाला सांगतो. ज्या ज्या लोकांनी माझा अपमान केला ते अपमान प्रेरणा म्हणून जीवनात उपयोगाला आणायचं. एका व्यक्तीनं मला म्हटलं व्यवसायासाठी मी कर्ज मला वाढीव लागणार होतं, मी हप्ते पण वेळेत भरत होतो. त्यांनी 2 लाखाची एफडी ठेवून घेतली होती 15 लाखाच्या कर्जामध्ये. त्यांना मी जरा भांडवल कमी पडाले, मेडिकल आणि सुपर मार्केट जेवढे केलं, चप्पलचं डिपार्टमेंट सुरू करायला मला अनेक लाख गरजेचे आहेत, ही एफडीवर मला लोन द्या असं म्हणत होतो. त्यांनी अजून जरा प्रॉपर्टी तारण वाढीव द्या म्हणत होते. आधी बोलता बोलता त्यांनी म्हटले की तुमची लायकी नसताना तुम्हाला एका दिवसात 15 लाखाचं कर्ज दिले.
ती गोष्ट मी त्याच दिवशी सगळी परत कागदपत्र जबाबदारी चालू केलं, कुठली दुसरी बँक लोन देते, आणि त्या दिवशी ठरवलं मी स्वतः ही पतसंस्था काढणार. त्यांनी 35 वर्षामध्ये 3 कोटीचं त्यांचं डिपॉझिट होतं. मी पतसंस्था काढली, 3 महिन्यातच 3 कोटीचं डिपॉझिट गोळा केलं. तुमचा सगळ्यात वाईट झालेला अपमान हा प्रेरणा म्हणून वापरायचा जीवनात कधी पण. आणि कधी पण जे लोक त्याच्यासाठी कारणीभूत त्यांचं नेहमी कृतज्ञ राहायचं. त्यांना मी इतकं चांगलं बोलतो, आमच्या कुठल्याही मिटिंगमध्ये ह्याच्यात त्याच्यात अण्णांमुळं माझा धंदा उभारला. अण्णांनी पहिल्यांदा मला मदत केली आणि केलतीच. मग प्रत्येक ठिकाणी ओळख केल्यावर होतं अण्णांचंच आमच्याकडे आज 10 लाख रुपये डिपॉझिट आहे. संबंध खराब करायचे नाही कोणाबरोबर कधीच. कोण कुणाला कुठं कधी कसं केव्हा उपयोगी पडतंय हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात आणि ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरं शहाणपण आहे. तुम्हाला छोटं छोटं आजूबाजूचे एक 10-20 उदाहरणं सांगतो आणि आपण संपूया. बोलण्यासारखं भरपूर आहे, मोटिवेशन असं दिवसभर म्हटलं तरी तुम्ही भरपूर काही सांगण्यासारखे अनुभव माझे आहेत. परंतु जीवनाचा प्रवास सांगायचा, जीवनाचा मस्त आनंद घ्यायचा. हे जीवन बेस्ट आहे, भारी आहे. मी 19व्या वर्षी व्यवसाय चालू केला, तर 21व्या वर्षी माझं लग्न झालंय आणि हा माझा मुलगा येता 11वीला आहे. माझं वय 38 आहे, तो 11वीला येता. तो सुद्धा 1.5 तास बोलू शकते तुमच्या समोर बोलाय म्हणून, कारण आमच्या घरात टीव्हीच नाहीये, पुस्तकच रचलेले आहेत 1-1.5 लाख रुपये. तुम्ही काय सांगता ते मुलं ऐकत नसतात, तुम्ही काय करता ती मुलं करत असतात. एक 3-4 वर्षापूर्वी एक व्यक्ती भेटली मला, 5 वर्षापूर्वी. आमचं एक मेडिकल बाजार आणि एक फर्निचरचं दुकान होतं. एक व्यक्ती एका ट्रेनिंगच्या निमित्तानं भेटली. एक 5,000 लोकसंख्येचे खेडेगावात त्यांचा 2.5 कोटीचा बंगला, फॉर्च्युनर गाडी, सगळं हे होतं आणि त्यांचे 5-7 व्यवसाय होते. आणि ते काय म्हणायचे माझं रोज 1 लाख इन्कम आहे. तोपर्यंत आम्ही कधी विचारच केला नव्हता रोज 1 लाख इन्कम. महिन्याला आमचं 2 लाख इन्कम होतं 2020 साली, लॉकडाऊन पूर्वी. आम्ही पण विचार करायला चालू केला. विचारांचं सामर्थ्य जर एवढं मोठं आहे, रोज 1 लाख इन्कम. आणि तसं मिरेकल्स घडत गेले, तसे पार्टनर भेटत गेले, तसे परिस्थिती निर्माण होत गेली. पण त्यांच्या घरी मी ज्यावेळी गेलतो त्या 2.5 कोटीच्या बंगल्यामध्ये त्यांचे दुसऱ्या मजल्यावर एक कपाट होतं आणि त्याच्यात एक 500-600 पुस्तकं होती आणि आठवड्याला 1-2 पुस्तक ते वाचायची. त्यावेळी माझ्या ही गोष्ट लक्षात आली की श्रीमंत माणसंच पुस्तकं वाचतात असं नसून पुस्तकं वाचणारीच माणसं श्रीमंत होत असतात. टाळ्या वाजवा की. प्रत्येकाला एक टाळ्यांचा पोटा देऊन पाठवलेला असते देवानं पाठवताना. बरं वाटलं म्हणाला की लगेच टाळ्या वाजवायला पाहिजे. टाळ्यांना हार्टबीट बी हे होते. आणि ती पोटा पूर्ण झाला की पुढचा जन्म कुठला येते माहितीये काय? टाळ्यांचा पोटा जर शिल्लक राहिला तर पुढचा जन्म समजून घ्या, समजणाऱ्यांनी समजले. त्यामुळे बरं वाटलं की लगेच टाळ्या वाजवा. लवकर ट्यूब पेटत नाही, इथंच प्रॉब्लेम आहे. मला लई शिकलेल्यांचा आणि लई डिग्री घेतलेल्यांचा हेच प्रॉब्लेम आहे. ते कसं आहे माहिती काय, त्यांच्याकडे ज्ञान ज्यादा असत्या, बुद्धी ज्यादा असत्या. ती साधा हे चौक क्रॉस करायचा असला तरी बी ती शाळेत शिकलेलं सगळं आठवते. पहिला उजवीकडे बघा, मग डावीकडे बघा, कुठलं वाहन यायला नाही ते, मग चालायला सुरू करा, मग मध्ये जाऊन थांबा, अनेकदा उजवीकडे बघा. हे 15 मिनिटं ते चौक पास करायला लागते. ज्यांना हे माहीतच नाही तो 1 मिनिटात इकडे तिकडे बघतोय, ते रस्ता क्रॉस केलेला असतोय. धंदा सुरू करताना मी असंच आहे, एखादा धंदा सक्सेस कसं होईल याच्यावर 5 प्रकारे विचार करण्याऐवजी ते होणार नाही कसं याच्यावर 10 प्रकारे विचार करते. कारण त्याच्याकडे ज्ञान ज्यादा, बुद्धी ज्यादा, अतिचिकित्सक बुद्धी घात करत असते. म्हणून ते आयुष्यभर नोकरच राहतात. MBA कॉलेजेस हे उद्योजक घडवायचं काम करत नाहीत, ते मोठ्या मॅनेजमेंटचे नोकर घडवायचे काम करतात. जगातले सगळे मिलिनियर बिलिनियर कंपन्यांचे मालक हे थोडं कमी शिकलेलेच आहेत. तुमच्या लक्षात येते? याचा अर्थ मी शिकू नका असं म्हणत नाही, परंतु शिकण्याबरोबर तुम्ही आता बघा, माझा शाळेत काय पहिला नंबर होता आणि शाळेत पहिला नंबर आलेली मुलं कधीही उद्योजक होत नसतात, प्रमाण फार कमी आहे. पण माझी परिस्थितीच नव्हती. मला माझ्या आई वडिलांनी जर सगळं पुरवलं असतं तर मी पण B फार्मसी केलं असतं, M फार्मसी केलं असतं, मी पण कुठल्या तरी कंपनीत जॉबला लागलो असतो. कसं असतंय धंदा उद्योग, आणि मी आमच्या वडिलांनी आम्हाला सांभाळलं नाही, त्यांचा आम्ही कृतज्ञताच व्यक्त करतो.
त्यांनी काय केलं हे त्यांचं कर्म आहे, पण आता मी काय करणार आहे हे माझं कर्म आहे. त्यांचं मला 5 पैशाची सुद्धा मदत नाही. खरं आता त्यांना काय लागेल ते सगळं आम्ही पुरवतो. का सांगा बघा, हेच खरं जीवन आहे. आपण तक्रार करत बसतो. त्यांनी तशा परिस्थितीत सोडलं संघर्ष, म्हणून तर हे पुढच्या गोष्टी घडत गेल्या जीवनामध्ये. तुम्हाला फक्त जाता जाता करिअरचं जर सांगायचं झालं, तुमच्या IT सेक्टर मधलं मला काही जास्त कळत नाही. म्हणजे शाळेत माझा कायम पहिला नंबर होता, कारण माझं शिक्षण 12वी नंतर D फार्मसी झालं. परंतु जनरल जे व्यवसाय आम्ही बघतोय, ह्या पण इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. टेक्निकल, कोडिंग, अमुक तमुक, माझ्याकडे प्रत्येक गोष्टी, माझं MSc सुद्धा झालं नाही. मला रिपोर्ट बघायचं फक्त कळतात. पैसे किती आले, पैसे लावले किती, पैसे आले किती, आजचं माझं इन्कम किती, एवढं गणित मला कळतंय. पण तुम्हाला मी जनरली आजूबाजूला सांगतो की तुम्हाला गॅप शोधता आला पाहिजे. एकमेकाला सांगून कधी धंदा होत नसतोय. तुमचा अँटिना कायम चालू पाहिजे. गॅप कशात आहे, संधी कशात आहे, आणि धाडसानं ती सुरुवात करते आली पाहिजे. मग आजूबाजूला जे जनरल व्यवसाय आहे, आता बघा 75% लोकांचा व्यवसाय भारतामध्ये शेती आहे. आता शेती, तुमचे पण आई वडील बरेचशे जणांची शेती करत असतील, पण शेतकरी सतत दुःखात आहे. काय ते व्यावसायिक कसे केले. तुम्ही जरा शाळा शिकलाय, तुम्ही तुमच्या घरचं उत्पन्न कसं वाढवू शकता, वेगळा विचार तुम्ही काय कधी केलाय का? माझा एक पलूसला मित्र आहे, त्यांची 1.5 एकर द्राक्षबाग आहे. ती द्राक्षबाग एजंट 2 लाख रुपयाला मागत होता, ज्यावेळी मार्केटिंगला द्राक्ष विकायची वेळ आली त्यावेळी. पण त्याचा 99 बाजारचा होलसेलचा बिझनेस आहे. तो पण असं स्ट्रगल मधून आलेला, वडील व्यसनी. तर त्यांना त्याच्याकडे एक जितो गाडी आहे, 2 किलोचा एक द्राक्षाचा बॉक्स आणि 600 बॉक्स त्या जितो गाडीमध्ये बसायचे. ते घेऊन नगरच्या एका ब्रिज खाली, म्हणजे दिवसभर द्राक्ष कापायचे, संध्याकाळी ड्रायव्हर सोबत घ्यायचा, सकाळी जाऊन त्या नगरच्या ब्रिज खाली गाडी लावायची. कारण नगरला जी द्राक्षे येतात ती नाशिककडची येतात, ती एवढी गोड नसते. 2 किलोचा बॉक्स 100 रुपयाला, आणि ते ब्रिज खाली दिवसभरामध्ये 700 बॉक्स विकायचा. असं ती द्राक्षे विकून त्यांनी त्या द्राक्षबागेचे 7 लाख रुपये केले गेल्या वर्षी. बघा, तुम्हाला विकता आलं पाहिजे. संत तुकडोजी महाराजांनी 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं की कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे. कैसे सुखी होतील ग्रामजन पिकवून उपवाशी. अंडी 5 रुपयाला, आमलेट 30 रुपयाला. शेतकऱ्याच्या बांधावर स्वीटकॉर्न मक्याचं कधीच 5 रुपयाला व्यापारी खरेदी करतात, रस्त्याकडे 30 रुपयाला विकतात. 5 रुपये मिळवण्यासाठी शेतकरी 4 महिने राबतोय, आणि तो रस्त्याकडे बसलेला माणूस 100 कणसं दिवसभरामध्ये विकला की 2000 रुपये 2500 रुपये कमवतोय. तेच कधीच दुबईमध्ये गेला तर पूर्ण वाळू आहे दुबईमध्ये, तिथं मातीच नाही आहे. बाहेरनं माती आणून तिथे एक गार्डन केलेलं आहे दुबईमध्ये. तिथं आम्ही गेल्या वर्षी गेलतो, तिथं कणसाचा रेट विचारला, 22 दिरहम रेट होता. 22 दिरहम म्हणजे आपल्याकडचे 450 रुपये. विकतंय कुठं, विकतंय कुठं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. गॅप तुम्हाला शोधता आला पाहिजे. रिचा देसाई नावाची एक मुलगी अमेरिकेमध्ये बँकेमध्ये जॉबला होती. डिलिव्हरीसाठी ती भारतात आली, कारण तिथं बाळ जन्माला आलं तर नागरिकत्व तिथलं होतंय. आणि तिथे एक पांगुळ गाडा ढकलतानाचा फोटो तिने फेसबुकला टाकला. तिच्या मैत्रिणींचा फोन आला, हे काय आहे? तिने सांगितलं की एक यंत्र आहे ज्यानं मुलं चालायला शिकतात. ते आम्हाला मिळेल काय? सांगितले 10,000 रुपये. तिथं काय डॉलरमध्ये रेट आहे. त्यातनं तिला एक धंद्याची आयडिया सुचली. हँडलूम हँडीक्राफ्टची सगळी भारतातली खेळणी एक्सपोर्ट करायचा तिचा मोठा व्यवसाय आहे. तिने बँकेतला जॉब त्यावेळेस सोडून दिला. नरसिंहवाडी कुरुंदवाडला तुम्ही गेला, तिथं मजरेवाडी म्हणून एक गाव आहे. तिथं एक चिक्कूची बाग आहे, एक 1.5 एकर मध्ये. 1.5 एकर चिक्कू विकून वर्षाला 30-40 हजार 50 हजार पण व्हायचं नाही, पण आज रोज 50 हजार इन्कम आहे. कसं? वेगळा विचार केला, वेगळा विचार. पहिल्यांदा त्यांनी चिक्कूचा ज्यूस विकायला चालू केला. चिक्कू 20 रुपये किलो जातात. खरं त्या 1 किलो चिक्कूचा ज्यूस काढला तर 300 रुपये होतात. नंतर पावसाळ्यात गरम भजी द्यायला चालू केली. नंतर पिठलं भाकरी चुलीवरचं जेवण चालू केलं. नंतर त्यांनी पोमाचे रिसॉर्ट म्हणून नाव दिलं. सगळ्या शाळांच्या सहली वगैरे लावल्या. प्रत्येक पर हेड 500 रुपयाचं पॅकेजेस लावलं. रोज 50 हजार. तुम्ही वेगळा विचार काय करता? मी उद्योजक मेळाव्याला गेलो, 4थी नापास एक महिला होती, 27 बचत गट चालवायची. दसऱ्यामध्ये माती शिल्लक राहिली होती, घटस्थापनेला आपण वापरत होती. तिनं त्या बचत गटांच्या माध्यमातून त्या महिलांना काम लावून तिनं त्यात माती चाळून घेतली, 2 पोती माती. त्यात कडलिंबाचा पाला,
तुळशीचा पाला वेगवेगळं पाला घालून त्याचे एक छोटे छोटे पॅकेट्स बनवले आणि ती शहरातल्या बायांना फेस पॅक म्हणून विकले. आणि त्याचं मार्केटिंग असं केलं की हे फेस पॅक एवढा भारी आहे आमचा, ह्यात तुम्ही पाणी घातला की चेहऱ्याला लेप लावला की एकदम गार लागते. आता मातीत पाणी घातला गारच लागते, तिथं काय वेगळं काय रॉकेट सायन्स नाही त्याच्यात. आणि ते 2 पोती मातीचं तिने 40,000 रुपये केलं. धंदा कसा केला जातो भारतात, काय बी विकलं जातं. तुमच्या लक्षात येते विकणार पाहिजे, तुमच्याकडे ती कॅपॅसिटी पाहिजे, वेगळा विचार काय तुम्ही करता. एक मुलगा असंच, माझी लई परिस्थिती गरीब आहे, मला आई वडील नाहीत, मला इंजिनिअरिंगला भरायला फी पाहिजे, मदत करा मदत करा. मी अशी मदत कधीच कुणाला करत नाही. त्याला सांगितलं 1500 रुपये भाड्याने एक गाडा घेतला, घरातलं स्टोव भांडी एक 4-5 हजार रुपये घेतले. रोज संध्याकाळी 8 ते 12 स्टॉल लावायचं, गाडा लावायचं गर्दीच्या ठिकाणी. अंडी उकडायची, उकडलेली अंडी 5 रुपये खरेदी. कापून चटणी मीठ लावून दिलं की 10 रुपयाला विकतोय आणि आमलेट केला 30 रुपयाला विकतोय. 200 अंडी विकतोय तो रात्री 8 ते 12. पगार किती पडतोय? 1000-1500. धंदा किती रुपयामध्ये सुरू झाला? धंदा किती रुपयामध्ये सुरू झाला? इथं व्यायामाला भरपूर लोक येतात सकाळी, हेल्थ कॉन्शियस सगळेजण होत चालल्यात. धंदा सुरू करायला माइंडसेट लागतोय, पैसे लागत नाहीत, भांडवल नाही. बाबा आम्ही हे केलं असतो ते केलं असतो. घरातलेच किटल्या घ्यायच्या 4, घरातलाच मिक्सर घ्यायचं, 200 रुपये घ्यायचं, बाजारात जायचं, काकडी गाजर मुळा बीट पालक मेथी 200 रुपये आणायचं. आणि सकाळी सकाळी गुगलला ChatGPTला विचारायचं मेथीचे ज्यूसचे पाहिजे, गाजराचे ज्यूसचे पाहिजे, बीटचे ज्यूसचे पाहिजे. ज्यूस 10 रुपयाला ग्लास विकायचा फक्त. लेबल लावायचे, एक स्टॉल टेबल टाकायचं, लेबल लावायचं, घरातले 4 किटल्या भरून आणायचं, 10 रुपयाला ग्लास विकायचं. बीटचा ज्यूस काढायचा, 5 रुपयाला बीट मिळते. 5 लिटर करा की पाणी. ते मुलं कोण विचारले त्यात किती त्याच्यात आहे काय कोणाला माहिती आहे का? माइंडसेट आहे सगळा. 200 रुपयाचं 2000 रुपये होते सकाळ सकाळीच लोक उठून कामाला लागायचे आधी. योगाचं तुम्हाला चांगलंच नॉलेज आहे, 1000 रुपये फी लावा, सकाळी योगाचा क्लास चालू करा हयाच्या हॉलमध्ये. 50 वर ऍडमिशन झाली, 50,000 गोळा झाले की सकाळी लोक उठून कामाला लागायचे आधी 50,000 रुपये गोळा. धंदा करणं लई सोपं आहे, त्याच्यावर सोपं काहीच नाही. जत्रेत तुम्ही जाता, जत्राला कोण कोण जातात? जत्रा माहिती आहे का तुम्हाला? खेडेगावात सगळीकडे भरतात. आमच्या इथं नंदीवाले समाज आहे, जी कमी शिकलेला आहे, त्यांनी RCC बंगले बांधल्यात, इनोवा गाडी आहेत त्यांच्याकडे. अजून एक गंमत तिथली सांगायची, आमच्या इथं लक्ष्मीनगर म्हणून भाग आहे नरवडला, तिथं त्याचं वडील गौंडी होते आणि 2 मुलं गौंडी काम करतात सर. आणि गौंडीकने हजेरीनं काम करायचं आता बंद केलं, म्हणजे दिवसभराचं 500-1000 रुपये पगारनं गौंडी बांधकाम करत नाहीत. आता इथं पण इथं बिल्डिंग बांधायला बघा तुम्ही, आजूबाजूला कामं चालू आहे. त्यांनी सध्या ब्रासवर काम घेतलं, ब्रासवर. आणि ती ब्रासवर पण बंद केल्यात. आमच्या इथं घरकुलं निघली होती, घरकुलाची कामं करताना त्यांनी फिक्स कॉन्ट्रॅक्ट 5 लाख रुपये द्या, एवढं घर बांधून देतो. घरकुलाला 2 लाख मंजूर राहिल्यात आणि 3 लाख करा. आणि असं करत करत ती दोघं जण नाही भाऊ गौंडी काम करता करता ते कॉन्ट्रॅक्टर झाल्यात. त्यांनी बांधकाम करायला थार जीप घेऊन जातात आणि इंजिनियर 2 व्हीलर नेतो. ही फॅक्ट आहे मार्केटमधली. जत्रेत का नाही ती लहान मुलाची गाडी असते, म्हणजे 10,000 रुपयाला मिळते गाडी. लहान मुलांना गाडीत बसू, ठीक आहे, जत्रेत गेल्यानंतर 50 रुपये चार्जेस आहेत लहान मुलाला गाडीत बसवायचे. 2 दिवसाची जत्रा असली 5-6 हजार रुपये कलेक्शन होते. 10,000 रुपयाची गाडी आणली, 2 दिवसात त्याचं पैसे नील झालं. तिथनं पुढे 4 महिने जत्रा चालतात. आमच्यात एक RCC बिल्डिंग बांधलाय, तसल्या गाड्यात म्हणजे 5-7 आहेत. त्यानं पोरच ठेवलाय ती नंदीवाल्यांची मुलं, म्हणजे हे करायला त्यानं गोळा करायचा दिवसभर, तोंडाला मास्क लावून ते पोरांना ह्याच्यात बसवत असतात. तुम्ही फुगं फोडला का जत्रेत? त्याचं नफ्याचं गणित बघितलं का कधी? किंवा असं रिंग टाकायचे असते बघा, 10 रुपयाचे एक निर्मा साबण असते, त्याला एक 100 रुपयाची नोट लावलेली असते. ती रिंग पडली तर, किंवा बॉल मारायचं असते, तुम्हाला एवढं बक्षीस. त्याचं कलेक्शन किती होते बघितलं? इथं पण जत्रा भरतात आजूबाजूला, दिवसाला 10,000 गोळा करतात. ती एकाला बी बक्षीस लागत नाही. ती 50 रुपये देऊन नुसताच आपण ट्रायल करायचं. 10,000 रुपये इन्कम आहे दिवसाला. आपण कधी उड्या डोळ्यानं बघत नाही. जाईल तिथं आपलं लक्ष असते खाण्याकडं. इथं धंदा काय आहे, इथं इन्कम काय होतं हे काय नाही. एक पोरगा जेजुरी गडाचा फोटो काढत होता. त्याला विचारलं काय करायलायस? ते म्हटलं किती दिवस म्हणायचं? म्हटलं चलो दुबई, चलो सिंगापूर. आता इथं चलो जेजुरी म्हणून मी दुबईत बोर्ड लावणार आहे म्हणाला. तिथल्या सगळ्या लोकांना बोलवून घेणार आहे म्हटलं इकडं.
दिवसभर हे पायऱ्या 800 चढून किती कॅलरी बर्न झालं हे मी दाखवणार म्हटलं, आणि संध्याकाळी जागरण गोंधळ घालायला लावून त्यांच्याकडनं नाही 5-5 हजार रुपये घेतलं तर विचारा म्हणाला. भारतामध्ये महाराष्ट्राला 800 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. खरं तिकडं काय उद्योग संधीत आपण कवा जाऊन बघितलंच नाही. आमच्या इथला एक व्यक्ती हॉस्पिटलवरनं अंडी आणतोय. हॉस्पिटलला अंड्याचं हे जास्त प्रोडक्शन होत आहे. दररोज 40,000 अंडी रत्नागिरीला आणि कोकणात विकले जातात. होलसेलमध्ये पहाटे सौदा होतोय तिथं. अंडीला 50 पैसे मार्जिन म्हटलं तर रोज 25,000 इन्कम आहे. शेतकऱ्याच्या बांधावर 25,000 रुपयाला भरलेली माळव्याची पिकअप गाडी कोल्हापूरच्या सौद्यात, इथं सांगलीच्या सौद्यात किंवा रत्नागिरीला खाली झालं तर 50,000 रुपये होत्यात, 40,000 रुपये होत्यात. पण आपण कधी संधी शोधायला गेलोच नाही. आपण कधी वेगळा विचार केलाच नाही. एक मुलगा माझ्याकडं, सरांना मी उदाहरण बोललो वाटतं, एक मुलगा हे असंच डिग्री झालेली पोरं एकदम धंद्यात आली. डिग्रीच्या जोरावर जो धंदा करायला जातो ते धंद्यात फेल व्हायचं पहिलं पाऊल. ते असंच बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा त्यांचा धंदा होता, आणि कशाला हिशोब नाही, ताळमेळ नाही, पैशाचं डिसिप्लिन नाही, पैसे कसं सांभाळायचं हिचं ज्ञान नाही. 3 जण पार्टनर मिळून धंदा चालू केली. प्रॉपर काय सॉफ्टवेअर नाही, सिस्टम नाही. वर्षभरातच 1 कोटी रुपये लोन झालं. त्याचं इंस्टाग्रामचं रील बघत होतं. मला एक दिवस फोन आला 3 महिन्यापूर्वी, सर तुम्हाला लई भेटायचं हो, अर्जंट भेटायचं आहे, कुरुंदवाड्याच्या पलीकडे गाव आहे. मग भेटूनच सांगायचं. भेटल्यावर सगळी त्याची परिस्थिती भेटल्यावर सगळं मिळते तिथनं 2%, 3%, 5% सगळं पैसे काढून 6 महिन्यातच धंदा रोज बक्कळ होतं. तर खरं धंद्याचा काही हिशोबच नाही, सगळं लॉस गेलेलं होतं. तर त्याला सांगितलं तू लगेच कामाला लाग, गाड्या बिड्या घेतल्या होत्या, तू ड्रायव्हर म्हणून राहा, लगेच कामाला लाग. तू घरात बसून किती विचार केलास तर तू काय म्हणणार, अहो 1 कोटी रुपये देणार, 500,000 रुपये रोज मिळून कसं भेटणार आहे. तर त्याला 1 तासाचं मार्गदर्शन केल्यानंतर ते भाड्यानं गाडी चालू केला, आणि त्यातनं त्याला धंदा सुचला. त्यानं 2 महिन्यात 22 लाख रुपये लोन फेडलाय. कसं फेडलाय सांगा बघूया. ती कडबा कुट्टी विकते. कडबा कुट्टी कुणाचे जनावर असली तर माहिती असेल, कर्नाटकात शाळू जास्त पिकतोय, तिकडनं कडबा कुट्टी केलेला पोती भरून येतोय. ते 350 रुपये एक ट्रक, म्हणजे 350ला 1 पोतं असं ट्रक येतं. त्यातली 120 पोती ते अशोक लेलँड गाडीत बसतात. ती सकाळी पहाटे गाडी भरून येतोय. कराड, सातारा, विटा, मायनी इकडं जे म्हैशी जिथं जास्त आहेत दूध डेऱ्या, सकाळी घेऊन गाडी थांबवायचं आणि 700 रुपयाला 1 पोतं विकते. पोत्याला 300 रुपये जरी मार्जिन राहिलं, दररोज 120 पोती विकते. दररोज 30,000 रुपये नफा, दररोज 30,000 रुपये, 22 लाख म्हणून 2 महिन्यात फेडलाय. तुम्ही लई कॉम्प्युटरवर बटणं दाबूनच पैसे मिळतात असं नाही. पैसे मिळवायचे लई मार्ग आहेत, पण तुमच्यातलं जास्त काय मला कळत नाही. म्हणून तुम्हाला जे मला कळतेला मार्ग, पण तुम्ही त्यातनं विचार करा तुमच्या सेक्टरमध्ये काय स्कोप आहे. असं बोलण्यासारखं भरपूर आहे. मला वाटतं 1 तास कधी निघून गेला कळलं नाही. कंटाळा आला? काही शिकायला मिळालं काय? खूप साऱ्या गोष्टी आहेत. यशाचं सिक्रेट आहे. परत एकदा कधी वेळ मिळाला किंवा माझे ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग प्रशिक्षण पण अटेंड करा. माझं पैसा आकर्षणाचं रहस्य आता 28 तारीख ते 1 तारीख ऑनलाईन प्रोग्राम आहे. उद्योग मंत्र नावाचा प्रोग्राम आता चालता. माझं इन्स्टाचं चॅनल, सगळ्यांनी मोबाईल उघडा, मारुती माळी टाईप करा. मारुती माळी 71 असं एक चॅनल आहे माझं इन्स्टाचं. ते फॉलो करा आणि सगळे व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन मिळतील जे इतर ट्रेनरकडनं मिळणार नाहीत. कारण काय आहे, ट्रेनरांचं नुसतं ट्रेनिंग देणं हा व्यवसाय असू शकतोय, पण आम्ही सगळ्या गोष्टी पहिला केलेल्या आहेत आणि मग तुम्हाला मी सांगतोय. चॅनल सापडलं की सगळ्यांना बघा. मोबाईल असला तर बघा, मारुती माळी 71, मारुती.माळी71. फॉलोअर 4 महिन्यातच झालेत बघा. कुठल्याही प्रकारचं बुस्टिंग वगैरे न करता ऑटोमॅटिक तेवढे फॉलोअर झालेले आहेत. असो, बोलण्यासारखं सर भरपूर आहे. अनेक विषय सांगायचे राहिले जातात. यशाचं गुपित बघा, यश मिळावं असं सगळ्यांना वाटत असते, पण यश थोड्याच लोकांना मिळते. ह्याचं एक सिक्रेट आहे. तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग जॉईन केला तरी ते तुम्हाला मिळेल ऐकायला. परत कधी योग आला तर भेटू आपण प्रत्यक्षात लाईव्ह पण. परत एकदा मी खबाले सरांची अत्यंत मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही बोलवला, सत्कार केला, मी सांगतो